everyone, this will be my shortest ride of this year end. वीकेंडची लास्ट राईड असणार आहे रेवदंडा किल्ल्यावरती खूप महिने मी गेली नाही आहे. सो लेट्स गो अँड वॉच माय सिरीज. आपण आता शिर्की ह्या गावामध्ये पोचलो आहोत. काही खायला घेऊ. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी जाणार आहे ह्या वर्षीचा लास्ट राईड, ते पण सोलो रेवदंडा किल्ल्यावरती. हा माझा 56th फोर्ट असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. सकाळी मी 8 वाजता निघाली होती मुंबईवरून आणि आता इथे विदिन 2.5 तासामध्ये मी इथे पोचली आहे. खूप ट्रॅफिक होता मित्रांनो, कारण की आहे ना आता वीकेंड आहे, ह्या वर्ष संपतोय म्हणून रस्त्यावरती खूप ट्रॅफिक होती. सो मित्रांनो, आपण आता चौलचा गणपती आहे ना त्या दर्शनाला आलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज, मी आता चौलला गणपतीचं दर्शन करून घेतलं. मी पाहू शकता इथे कुंड देखील आहे आणि हा वातावरण आहे चौलचा. सातखनी बुरुज आहे. सो गाईज, आपण रेवदंडा किल्ल्यावरती आलो आहोत. रेवदंडा किल्ला जो मी हमेशा व्हिडिओजवरती मी पाहिलेला सगळ्यांच्या वेडिंग शूटमध्ये, जे इथे अलाउड नाही आहे कारण की हे गड किल्ले आपले वेडिंग शूटसाठी नाही बनलेत. सो प्लीज इथे परत वेडिंग शूट करायला येऊ नका. बट येस, मी आली आहे रेवदंडा किल्ल्यावरती. चला बाबा भाई, फायनली मी किल्ल्यावरती आली आहे. मला हे स्पर्श करायचे आहेत किल्ल्याचं बुरुज. तुम्ही बघू शकता कोकणातला हा किल्ला. अमेझिंग. आफ्टर सो मेनी मंथ्स आपण गडावरती आलो आहोत. किल्ला आहे ना आजूबाजूने ना बंद करण्यात आला आहे कारण की इथे आहे ना चोरून आहे ना व्हिडिओ शूटिंग वगैरे केली जाते. हे भाग आहे किल्ल्याचा भाग. हे किल्ल्याला लागूनच रेसॉर्ट वगैरे आहेत. हे बाजूला असल्या कारणानेच इकडे सगळेत ना पिकनिक स्पॉटच झालाय पूर्ण. सो मित्रांनो, आता आहे ना फोर्टच्या आतमध्येच आहे ना हे सगळेत ना टेंट्स वगैरे तुम्ही पाहू शकता आणि हे असं एरिया आहे, इथून मग आतमध्ये जाऊ शकतो. पण हे किल्ल्याचाच भाग आहे आणि किल्ल्याच्या भागामध्येच हे सगळे टेंट्स वगैरे आहे. आय एम वंडरिंग हे सगळं असं कसं आहे, हाऊ इट इज पॉसिबल की हे सगळे टेंट्स वगैरे ना किल्ल्याच्या आतमध्येच त्या लोकांना हे दिलं आहे. सिरियसली, लेट्स सी. आता मी बीचवरती जाणार आहे. सीडी वगैरे ठेवले. जास्त करून हा लोकेशन आहे ना खूप फेमस आहे. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात ह्या किल्ल्याच्या आतमध्ये. पण ह्या किल्ल्याच्या आतमध्ये ना सगळीकडे टेंट्स वगैरेची व्यवस्था केली आहे. ते मला जरा वेगळं वाटलं की भाई हे टेंट वगैरे काय आहे गडाच्या आतमध्ये. आणि हे गड आहे ना जास्त ओपन नाही केलं आहे, स्पेस आहेत ना काही ठिकाणी आहेत ना बंद केलेत. सो इट वॉज लिटल शॉकिंग माझ्यासाठी बिकॉज मी गडावरती जास्त जाते. सो हे असं कधी पाहिलं नव्हतं. बट आता हाय ते आहे. सो गाईज, इथे आता रेवदंडा बीचवरती आहे मी आता आणि ह्या काकांकडे मी नारळ पाणी घेतलं आहे. इथे सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे छोटे छोटे. सगळ्यांनी स्वतःच्या स्कूटीज आणलेत आणि हे किल्ल्याचा भाग आहे तटबंदी. मित्रांनो, इथे ना शिल्प आहे कोरी शिल्प. ते तटबंदी आहे ना गडाची तिथे. आणि चला इथून आता निघूया. सो गाईज, मी ह्या हॉटेलच्या इथे माझं लंच केलं. आता मी नागाव बीचला जाणार आहे. गाईज, आपण नागाव बीचला आहे आणि इथे ना काहीतरी वेगळंच मला वातावरण दिसतंय. लाईक मे बी ना इथे बैलगाडीचं शर्यत वगैरे आहे. सगळे ना बैलगाडी घेऊन आलेत आणि बीच एवढा सुंदर आहे ना. पहिलं मी आलेली कोरोनामध्ये तेव्हा हा बीच एवढा ऑइल स्पिलिंग आणि एकदम डर्टी होता आणि आता एवढा सुंदर आहे. माझं हेल्मेट होता, नुसतं हेल्मेट घेऊनच फिरते मी. सो गाईज, आपला आता प्रवास संपला आहे. 6:30 व्हायला आलेत. 6 वाजता मी अलिबागला होती. 24,000 आपले कंप्लीट झालेत. रेवदंडा बीच राईड, रेवदंडा किल्ला हा आपण पाहून आलो आहोत.
तर हा ब्लॉग मी एंड करते आता इथे. मस्त सोलो राईड झाली. चला टेक केअर.